नमस्कार. मी डॉक्टर अनिल कवठेकर. मी सध्या मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे कॉर्पोरेशनला. ह्या माझ्या मिसेस सौ वृषाली अनिल कवठेकर. आणि आजचा जो उपक्रम आहे प्रसारमाध्यमच्या माध्यमातून आम्हाला जी काही डायस उपलब्ध करून दिलेलं आहे त्या डायसच्या अंतर्गत ती आहे म्हणून या सदराखाली माझ्या पत्नीचं मला कौतुक करण्यासाठी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रसारमाध्यम याचे संचालक श्रीयुत प्रताप पाटील आणि त्यांची टीम, तसेच माझ्या मार्गदर्शिका डॉक्टर आशा शितोळे या सर्वांचंच आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. ती आहे म्हणून निश्चितपणानं ती आहे म्हणूनच मी आहे हे आज ही वाक्य जे आहे ते अगदी तंतोतंत जुळतं या अर्थानं की महिला दिनाचं औचित्य साधून जरी हा कार्यक्रम राबवलेला असला तरी प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती स्त्री माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यात येणाऱ्या 2 स्त्रिया आहेत. मी निश्चितपणानं 2 स्त्रियांची नावं घेईन, ज्याच्यामध्ये पहिली माझी आई, जिनं मला घडवलं, संस्कारित केलं, आणि त्यानंतर दुसरी माझी स्त्री म्हणजे माझी हिरोईन म्हणून मी जिला म्हणतो ती माझी बायको, माझी पत्नी, जी माझ्याबरोबर 1995 सालापासून आज आमच्या लग्नाला जवळपास 30 वर्ष झालेली आहेत पूर्ण. तर 30 वर्ष माझ्याबरोबर ती माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये एक सहभागी किंवा साथीदार म्हणून, जोडीदार म्हणून उभारलेली आहे आणि खंबीर पाठिंबा देऊनच ती उभारलेली आहे. ती पदवीधर आहे. पदवीधर असूनसुद्धा तिनं घरकाम स्वीकारलं, कारण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की माझी आई बेड रिडन आणि त्यावेळेला सेवा करण्यासाठी कोणतरी मला जोडीदार पाहिजे होता. त्यामुळे मी माझ्याबरोबरच्या म्हणजे मेडिकल फील्डमधल्या कुठल्याही सहचारिणीला न स्वीकारता मी नॉन मेडिको म्हणून माझ्या पत्नीचा स्वीकार केला आणि तिनं पण आनंदानं तो स्वीकार केला. आणि त्यानंतर जवळपास 5 ते 6 वर्ष माझ्या आईची सेवा तिनं अविरतपणे केली, ज्याच्यामध्ये तिला खाणं पिणं करणे किंवा असो, स्पंजिंग असो किंवा इतर तिच्या शुश्रूषा असो, या सर्व अगदी मुलगीप्रमाणे तिनं केलेल्या आहेत. त्याच्या बाबतीत मी जितकं कौतुक करेन तेवढं थोडं आहे. आणि ह्या कालावधीमध्ये तिला नोकरीची संधी देखील आली होती, पण तीसुद्धा ह्या घरच्या व्यापामुळे तिनं नाकारली, अर्थात माझ्या आग्रहास्तव. आणि त्यानंतर आई वडील गेल्यानंतर आमच्या मुलांचं संगोपन जे आहे ते संगोपन करण्यात तिचा निश्चितच पुढाकार होता, कारण मी पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होतो आणि त्या कालावधीत पूर्णवेळ जर मुलांचं संगोपन, त्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या जे काही सुविधा असतील त्या उपलब्ध करून देण्याचं काम तिनं अविरतपणे केलं. मला कुठेही त्या गोष्टींची उणीव तिनं भासून दिली नाही आणि हा सिंहाचा वाटा तिचा माझ्या म्हणजे मुलांना घडवण्यात निश्चितपणानं आहे. मुलं मोठी झाल्यानंतर ज्या वेळेला धाकटा मुलगा माझा मेडिकलला जाण्यासाठी रशियाला जायचा विचार करत होता, त्यावेळेला माझ्या बायकोनं पुढाकार घेतला, कारण मी मुलग्याला पाठवण्यासाठी इच्छुक नव्हतो, परंतु तिनं शेवटी खंबीरपणानं मला उभं केलं त्यात आणि आमच्या मुलग्याला मी रशियाला पाठवू शकलो. आणि त्यानंतर दुसरा थोरला मुलगा जो आहे तो इंजिनियर आपल्या भारतातच झाला, परंतु त्यानंतरच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी तो जेव्हा इंग्लंडला जाणार होता त्यावेळेला सुद्धा माझ्या पाठीशी कणखरपणानं उभारली ती माझी पत्नीच वृषाली. त्यामुळं ती आहे म्हणूनच आज मी आहे किंवा माझा हा सुखी संसार आहे, एवढंच मी सांगतो. खरंच खूप छान स्टोरी होती. एकदा टाळ्या वाजवू आपण यांच्यासाठी खास. ती सगळं काही आहे, सहचारिणी आहे, बहीण आहे, आई आहे, आजी आहे. हे आपण ह्यामुळंच आपण ती आहे म्हणून, कारण आपलं प्रत्येकाचं अस्तित्व हे ती आहे म्हणूनच सुरुवात होतं. त्यामुळे डॉक्टर कवठेकर आणि मिसेस कवठेकर यांनी एकमेकांशी खूप म्हणजे किती वर्ष झाली आहेत लग्नाला? 30 वर्ष झालेले. 30 वर्ष एकमेकांसोबत घालवतात आणि या रिलेटेडच आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत सरांना, कारण आज फक्त सरांना बोलायचं आहे, मॅडमना नाही. त्यामुळे आपण सरांकडून जाणून घेऊया काही गोष्टी त्यांच्याविषयीच्या. ठीक आहे, सुरुवात करूया सर? चालेल. मला सांगा, सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, एक अविस्मरणीय क्षण असा कोणता आहे त्यांच्या आयुष्यातला
जो तुम्हाला माहिती आहे, अविस्मरणीय क्षण. आमचं लग्न. लग्न. थांबा, त्यांना विचारूया. उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे ना? अरे परफेक्ट, पहिलं उत्तर बरोबर आहे. दुसरं, असं कोणतं वाक्य आहे जे ते रोज बोलतात? रोज बोलतात म्हणजे बोलतातच, म्हणजे काही जणांना सवय असते की ते वाक्य बोलायचे. असं कोणतं वाक्य आहे की ते बोलतातच? वेळेवर परत घरी या. अच्छा, हे फोनवर म्हणतात का ते? वा वा, हे प्रेमच असू शकतं, दुसरं काही नाही आहे. त्यामुळे तिचं महत्त्व इथं सुद्धा आहे की वेळेत घरी या आणि आमच्या कुटुंबाला वेळ द्या. बरोबर आहे ना? चालेल. तर मला सांगा, त्यांचं सगळ्यात आवडतं ठिकाण कोणतं आहे, जिथे त्यांना फिरायला खूप आवडतं त्यांचं? पन्हाळा. पन्हाळा. थांबा, पन्हाळा बरोबर आहे. अरे वा, हे पण उत्तर बरोबर आहे. त्यामुळे आपण तिसरा प्रश्न थोडासा वेगळा विचारूया. आता खरं तर तुम्ही कुकिंग अर्थातच करत असालच आणि चांगलं करत असाल, हे सरांच्या तब्येतीकडे बघून कळतं आहे आम्हाला. त्यामुळे एकदम फिट अँड फाईन आहेत सर. त्यांना नावडती भाजी कोणती आहे, जी भाजी त्यांना आवडत नाही खायला, असं काय आहे? शेपूची भाजी. खरंच? थांबा, खरं उत्तर हवं आहे आम्हाला. आवडती शेपूची भाजी की नाही? एवढी नाही. म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे. वा वा, किती छान अजून बॉन्डिंग असावं. खरं तर ठीक आहे, आता थोडंसं आपण वेगळ्या क्षणांकडे येऊया. असा कोणता क्षण होता जिथे दोघांना पण आपसुकच डोळ्यात पाणी आलं की हा क्षण कुणासोबतही घडू नये असं वाटलं तुम्हाला? 2023ला आमचे सासरे बेड रिडन होते आणि जवळपास म्हणजे संपल्यातच जमा होते ते. एक 8 दिवस ते एक्सपायर होण्यापूर्वी हिची आई अचानक वारली. म्हणजे अनपेक्षितपणाने त्यांचं हे झालं, डेथ झाली. तर तो क्षण आमचं दोघांच्यासाठीच हे होता. कारण त्यावेळेला आम्ही पुण्याला आमच्या धाकट्या मुलग्याला सोडायला गेलो होतो, रशियाला जाणार होतो तो, आणि त्यावेळेलाच ही घटना घडली. तो सगळ्यात इमोशनल पॉईंट होता. पण अर्थातच त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही दोघे पण फिट आणि फाईन आहात खरं तर. आणि आता शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, थोडंसं वेगळ्या झोनमध्ये जाऊया आपण. त्यांचं सगळ्यात आवडतं गाणं कोणतं आहे? नाही, त्यांना नाही, त्यांच्याकडे बघायचं नाही म्हणूनच त्यांना मागं उभा केलंय. असं गाणं, बट थोडंसं अजून सोपं करतो, तुमच्यासाठीचं त्यांना गावंसं वाटतंय असं कोणतं गाणं? नाही गायली तशी कधी अजून. बरं, असं गाणं जे नेहमी ते गुणगुणतात आणि ते गाणं ऐकल्यावर ते खुश होतात, असं एखादं गाणं? दुनियेवर रंगेले कैसा जादू क्या. येस. आणि अर्थातच गाण्याचं नाव सांगितलेलं आहे, त्यामुळे त्याच्या 2 ओळी म्हणल्याशिवाय तर हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही म्हणायचं त्यांच्यासाठी खास गाणं, ते म्हणू शकते, किंवा त्यांना आवडेल असं कोणतंही गाणं. मी दुसरं म्हणतो. चालेल, काही हरकत नाही आहे. एक छानसं गाणं त्यांच्यासाठी. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार. वा वा, जरा टाळ्या वाजूया आपण. आणि आता तुम्हाला पण 2 ओळी गुणगुणायच्या आहेत. एवढं गाणं येत नाही तरी 2 पण ओळी प्रयत्न करते. तुझे जीवन की डोर से बांध लिया है, बांध लिया है तेरे जुल्मों सितम सराखों पर. टाळ्या वाजूया आपण. आणि या पुढचं खरं तर त्यांच्या शब्द नाही तर त्यांचे डोळे बोललेत, आणि खूप छान वाटलं खरं तर तुमच्याशी बोलून. आणि हा ओपन प्लॅटफॉर्म आहे एकमेकांचं कौतुक करण्यासाठी, आणि तुम्ही पण भरभरून कौतुक केलं, अर्थातच मान्य करू शकतो मी थोड्याशा गोष्टीत. पण एक गोष्ट आम्हाला नेहमी प्रसारमाध्यमच्या ती आहे म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो की असा कोणताही क्षण येऊ नये की तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल कधीही कमी होऊ नये, हीच अपेक्षा बाळगतो. आणि खरंच तुम्ही दोघेही गोड आहात आणि गोड क्षण आपण जगणार आहोत. आणि त्या गोड क्षणांना अजून गोड करण्यासाठी खास वारणाचं श्रीखंड सुद्धा तुमच्यासाठी आहे. अरे वा, काय आय लव्ह. थँक्यू. येस.
आणि असंच तुमच्यातलं बॉन्डिंग कायम राहू दे आणि तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल कधी कमी होऊ नये. आणि आता तर स्माईल वाढणार आहे, कारण वारणाचं खास असं श्रीखंड आहे, ते तुम्ही एकमेकांना भरवायचं. आणि खास प्रेमाचं प्रतीक म्हणजे प्रेम नेहमी आपल्याला लहान व्हायला भाग पाडतं, आणि त्याचंच लहान मुलांचं प्रतीक म्हणजे हे छोटंसं चॉकलेट, हे सुद्धा तुम्ही त्यांना भरवू शकता. धन्यवाद. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ती आहे म्हणून हा जो एक भावनिक उपक्रम आपण प्रसारमाध्यमाच्या सहकार्यानं आयोजित केला, आणि त्यासाठी ह्याच्या मागचे जे परिश्रम घेतलेले आहे ते ह्या संस्थेचे मुख्य प्रताप पाटील सर आणि आपली सर्व टीम, ह्या सर्वांचं पहिल्यांदा मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. तसेच डॉक्टर आशा शितोळे मॅडम ज्यांनी आम्हाला इथं हे डायस उपलब्ध करून दिलं आणि आमचे विचार व्यक्त करण्यासाठी ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. आणि निश्चितच या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एकत्र बोलण्याची, एकमेकावर प्रेम व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. सणासुदीचा आनंद राहो अखंड. पिढ्यानपिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवतं वारणा श्रीखंड. श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड.